शेतकरी मित्रांनो, सोयाबीनमध्ये दुसरी फवारणी कोणती करावी जेणेकरून सोयाबीनची वाढ पण थांबावी, अळीचे पण नियंत्रण व्हावे, रोगाचे पण नियंत्रण व्हावे व त्याचबरोबर फुले आणि शेंगा पण भरपूर प्रमाणात लागावे। यासाठी आपल्याला कीटकनाशकामध्ये अळीसाठी इमामॅक्टिन बेंझोएट 5% SG व रस शोषण करणाऱ्या किडींसाठी आसाटामा प्राइड 20% SP घ्यायचे आहे। त्याचबरोबर बुरशीनाशकामध्ये तांबेरा, तपकिरी ठिपके व इतर रोग येऊ नये यासाठी बोनस किंवा टिल्ट हे बुरशीनाशक वापरायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला फुलांची संख्या वाढावी, शेंगा भरपूर प्रमाणात लागावे यासाठी टाटा बहार घ्यायचे आहे। सोयाबीनची वाढ जास्त आणि फुले कमी दिसत असतील तर टाटा बहारच्या जागी चमत्कार वापरायचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अळीचे आणि रोगाचे नियंत्रण करून सोयाबीनमध्ये 15 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पन्न काढू शकता एकरी।